अजिबात विस्तारवादी नसलेला, अहिंसेला मानणारा, सहिष्णू असणारा हिंदू धर्म, सनातन धर्म आज जो काही नावाला उरलाय, जेवढा काही उरलाय तो नामशेष व्हायला वेळ लागणार नाही जर तुमच्या धर्माला, तुमच्या देवी देवतांना काही नालायक आणि कच्चे टुकार पडतूस लोक शिव्या घालत असतील आणि तुम्ही नुसते बघत बसणार असाल तर तुमचा धर्म संपला तर तुमचं अस्तित्व ते काय, तुम्ही संपलेले असाल हे लक्षात ठेवा। आज त्या टुकार पोरीनं जिचं नाव आहे मृणाल जाधव, तिची आई बदलापूर शहरात भाजपची पदाधिकारी। आता भाजप सारखा पक्ष जो सतत राम नाम जपत असतो, असा पक्ष या लोकांना आपल्या राजकीय उत्कर्षासाठी, हा उत्कर्ष साधण्यासाठी चालतो। तर मग त्याच उत्कर्षातून आलेल्या पैशांमधून विकत घेतलेली गाडी चालते, तीच गाडी चालवण्याची ऐपत आणि जो माज जो आहे ना आलाय तो चालतो। मग याच भाजपच्या विचारसरणीत अग्रेसर असलेला राम का खुपतो, ज्या शहरात रामाचं नाव घेतलं जातं त्या शहरात आम्ही रामाला शिव्या घालतो, ही बोलत होती। आम्ही कुठे माहितीये का, आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय। बरं, हे अनेक जण करत असतील, ही मानसिकता अनेकांची असेल, पण या शिव्या हा माज उघडपणे रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची हिंमत यांच्यात येते कुठून। आता एखादी कचकचीत शिवी जर माझ्या तोंडून निघाली ना तर माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करतील लोक, पण यांना मात्र सूट आहे माझ्या प्रभू श्रीरामाला शिव्या देण्याची, त्याच्याबद्दल काही वाही बोलायची। संविधान नावाचं जे पुस्तक आहे ना त्याबद्दल एक प्रकारचा आदर आजही आणि अजूनही शिल्लक आहे आमच्या अंतर्मनात, तो हळूहळू कमी करण्याचं पाप हे नतद्रष्ट नशाबाज करतायत। जातीपातीत तेढ निर्माण करणारे हेच ते भाडकाव असतात ज्यांना आवरलं पाहिजे। आपण मुसलमान असो की ख्रिश्चन, त्यांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचू नये म्हणून ईश निंदेसारखा ब्लास्फेमी म्हणतात त्याला, कडक कायदा जगभरात आहे, तसाच तो भारतातही आहे असं ऐकू नये। प्रभू श्रीरामाच्या निंदेलाही ब्लास्फेमी अंतर्गत ट्रीट करून या गावभवानीला कायद्याचा हिसका दाखवला गेला पाहिजे, नाहीतर हिंदू आणि हिंदूंच्या देवी देवता म्हणजे कुणीही यावं आणि टपली मारून जावं असा प्रकार व्हायचा पुढे। मित्र, बोलायला भरपूर काही आहे, पण एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना हे भरपूर काही जे आहे ना ते साचवून ठेवावं लागतं, मर्यादा येतात। पण या पोरीवर कडक कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे, एवढं मात्र निश्चित। मी फक्त माझ्या हिंदू बांधवांना विनंती करतो की अशा प्रकारचे जे काही अश्लाघ्य निंदनीय प्रकार जे होत आहेत तुमच्या अवतीभोवती त्याकडे दुर्लक्ष करू नका, अरेला कार्य करायची वेळ आलेली आहे।